विठ्ठल 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 विठ्ठल। आजचं जेवण आहे दाल भात, लोणचं आणि गवाराची भाजी। जेवण कसं आहे? पाव पाहिजे। हो बघा आज काय जेवण काय काय नाही माहिती। आज काय स्पेशल? सोयाबीनची भाजी, गवार, रोटी, कांदा, धान डाळ आणि केलं पापड पापड। रामकृष्ण हरी। रामकृष्ण रामकृष्ण। रामकृष्ण हरी माऊली। 2 वाजता मी निघालेलो आहे मित्रांनो, रामकृष्ण हरी माऊली। तर आम्ही आता 2 वाजलेले आहे, जेवण वगैरे केलेलं आहे, रेस्ट वगैरे केलेलं आहे। आता आम्ही निघालो आपल्या मुक्कामास। आपलं स्टे कुठे आहे? आता रात्रीचं स्टे वेलापूरला शिवरंज लॉज मध्ये आहे। रात्रीचं मुक्काम। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी माऊली। शरण तुला देवा हरी विठ्ठला। बघू शकता आपल्यासाठी बनत आहे तो म्हणजे कोराच्या अन्नपूर्णा आपली मावशी। लेमन टी लिंबू डालके आता सगळे घेतात विश्रांती थोडीशी। रामकृष्ण हरी। एवढं ऊन आपल्याला तर भेटते आहे। सागर मामा झोपला। लेमन टी बोला काय निवार कसा आहे? काय ना व्यवस्थित आहे, मस्त चाललो। गौरव निंबाला असून दे, आम्ही पंढरी पंढरी आपण आहे पप्पा 5-5 चालू रातच्या 10 वाजेपर्यंत पंढरपूरला पोहोचलो। आता 5 चालू 5 चालू 40 10 मिनिटं बस। एक 7 तासाचा खेळ आहे का लिहा? कसा 7 तासाचा? आता थांबशील घरी 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 4 किलोमीटर में थांबशील 4 थैले 10 तास आणि बिचे 10 मिनिटं वाजली वाहिले 12 तास थैले। ठीक आहे ना। रामकृष्ण हरी। आज ना उद्या पोहोचवतच आहे ना। रामकृष्ण हरी माऊली। नाश्ता वगैरे झालेला आहे आणि भरपूर ऊन आहे, एकदम कडकडीत। आता या उन्हामध्ये आपल्याला जायचं आहे, आपण सर्वात शेवटला आहे, तर हळूहळू जाऊया आपल्या मुक्कामावर। रामकृष्ण हरी। ओढमणी होती आषाढी वारीची, पायी पायी धरली वाट पंढरीची। माय बापा कृपावंता देवा दीन दयाळा। माय बापा कृपावंता देवा दीन दयाळा। आलो शरण तुला रामकृष्ण हरी। वल्ला हबीबी हबीबी वल्ला हम तुम कैसा हो? रामकृष्ण हरी। खूप ऊन आहे, आम्ही सावलीतून चालत आहे। रामकृष्ण हरी माऊली। आता आम्ही थोडा रेस्ट करून माळशिरसवरून 5 किलोमीटर कापून थोडा चाय घेतला आणि पुढे वेळापूर इथे आमचा मुक्काम आहे। आता संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत आम्ही पोहोचला। धन्यवाद। हा रामकृष्ण हरी। तुझ्या महाद्वारी घेता दर्शन देवा, स्वर्ग सुख शांतीचा मिळतो मेवा। तुझ्या महाद्वारी घेता दर्शन देवा, स्वर्ग सुख शांतीचा मिळतो मेवा। आता
रामकृष्ण हरी माऊली. असं का आता आपण 10 किलोमीटर अजून उरलेलं आहे आणि ऊन आता थोडं येतं जातं. ऊन गेलं का चालायला खरखर मजा येते थोडी आणि आनंद आहे पोचायचा. त्या 50 किलोमीटरच उरलेलं आहे आता. बघूया आता किती जातो आपण पटापट. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. फायनली आलेलो आपल्या पहिल्या पावट्याजवळ. हे म्हणजे बिपिन दादा आणि मिलन दादा यांच्यासोबत चाल मारायला. दोघेजणे भरपूर चांगलं सहकार्य करतात. रामकृष्ण. रामकृष्ण. शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो. शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो. शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो. शरण तुला. तसंच आपली गाडी थांबलेली आहे. आपली थोडंसं पाणी आणि चाय वगैरे पिण्यासाठी. तर काय बोलता? काय ना अजून किती उरलंय अजून इथून? अजून 8 उरलेला आहे. ठीक आहे. अजून 2 टप्प्यात आपण थोडे पुढे जाऊ हळूहळू. सूर्य बघा किती एकदमच ऊन आपल्याला देतो आहे. एकदम कडकडी ऊन आहे तरी पण माऊलीच्या कृपेने आम्ही हळूहळू थोडं चालतोय. पायी हलूचा मुखाने पांडुरंग बोला. रामकृष्ण हरी. किती ऊन आहे. थोडं भरपूर ऊन आहे दुपारचं. आता आज तरी आता आम्ही थोडं एक चहा पाणी करून परत पुन्हा एकदा थांबलो. 5 किलोमीटर कापून परत पुन्हा आता परत एक चाय घेऊया. थोडी सुस्ती उडूया. दुपारचं झालेला टाईम बघूया आता. आणि आता पुढच्या वाटचालीला. रामकृष्ण. किती हा जीव तुरला तुझ्या भेटीसाठी. किती हा जीव तुरला आलो. शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो. शरण तुला देवा हरी विठ्ठला आलो. शरण तुला देवा हरी विठ्ठला. 5 वाजलेले आहे. बघू शकता 4:45 वाजले. आपला रेस्ट वगैरे झालेला अर्धा जास्त. चाय नाश्ता वगैरे मस्त पिलेला आहे. आराम करून आता निघत आहे आपल्या वाटचाली. तर कसं वाटतं? ठीक आहे. आता बरं वाटतं. आता ऊन पण सध्या आता कमी झालेलं आहे. बघूया आता पोचू. आता अजून 2 तास तरी जातील ना वाटते. 2 तास तरी जातील. आणि आपल्याला एक मंदिर पण लागते मध्ये ते पुराणाचं. ते पण बघावं आपल्याला गावात. बघूया आता आपल्याला सहकार्य करत आहे म्हणजे ते म्हणजे मिलन दादा आणि बिपिन दादा. कॅप्टन. महत्वाचं म्हणजे 2 शब्दात तुम्ही बोलावे. सगळे बोलतात का आपण आता काहीतरी म्हणजे प्रवचन येत नाही सुचत नाही तर थोडं तुम्ही बोलावे प्रवचन काहीतरी. नाही देवा महत्वाचं मला असं वाटते आपण एकच रामकृष्ण हरी. नाही पण मला असं वाटतं आपण कधी कुणासाठी महत्वाचे नसतो. महत्वाची असते ती म्हणजे आपल्याकडून करणारी गरज संपली की नाती संपली. रामकृष्ण हरी. आलो. शरण तुला देवा हरी विठ्ठला. काय बोलता जागृत भाई? काय म्हणू तुम्हाला आता जिप्सी बद्दल. आपण जिप्सी म्हणतो. आपल्या सर्वांच्या धर्मपत्नी सातबंगण्यात पाठवतात. एवढी जिप्सी घेऊन ये एवढ्या पैशाची. पांडुरंगाने ते भरपूर जिप्सी ठेवल्यात. त्याचा वापर कोण करत नाही. आणि आपल्याला समेन मंगळाला पाठवतात. रामकृष्ण हरी. तर जागृत भाई आपलीच माणसं आपल्याला संकटात टाकतात नंतर मजा बघतात. करेक्ट. आणि खऱ्याला तर आजकाल दुनियाच राहिली नाही. खऱ्याला तर दुनियाच नाही. कारण की खरं राज्य आहे ना ते पांडवांचं होतं. पण वनवास कुणाला भोगायला लागला? पांडवांना. जर आपल्याला खऱ्या प्रकारे वागल्याने आपल्याला जर त्रास होत असेल ना तर समजून चालायचं आपण बरोबर आहे. बोला रामकृष्ण हरी. माया बापा. पोलीस पैसाच महत्वाचा असते. मालकी संपली काय? कसं आहे आजकाल जर पैसे कमवले नाही ना आपण आपल्याकडे पैसे नसतील ना तर आपल्याला काळं कुत्र पण विचारत नाही. अरे जॉब नसेल ना तर घरचे पण नाही विचारणार. किती वेळा पाळणार? तुम्ही 10वी पास व्हा, 12वी पास व्हा, ग्रॅज्युएशन करा, पोस्ट ग्रॅज्युएशन करा, डिप्लोमा करा, MBBS करा, काहीही करा. तुम्हाला पण एकच प्रश्न विचारला जाईल, तुम्ही किती कमावता?
आणि त्यानुसारच तुम्हाला वागणूक दिली जाईल. जर तुम्ही जास्त कमवत असाल तर तुमच्याकडे उधारी मागली जाईल आणि कमी कमवत असाल तर तुम्हाला हलक्यात घेतील, गिरतीत पण नाही ठेवणार, तुम्हाला वागणूक पण तशी नाही देणार. आवडलं असेल तर रामकृष्ण हरी लिहा, नसेल आवडलं तर माफ करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर ओमकार भाऊ आपल्यासाठी 2 शब्द बोलतील. ओमकार भाऊ बोला. आता आमचा चहा पाणी दुपारचं झालं आहे मध्ये, तर आता आम्ही चहा पाणी घेऊन तर पुढच्या मुक्काम म्हणजे आमचा वेळापूर. तर आम्हाला आता ऊन आलेलं, पण आम्ही माऊलीचं नाव घेतलं बरं. माऊलीने आम्हाला सावली दिलेली आहे, हीच आमची माऊली, विठू माऊली. आणि मी एक कडवं बोलतोय. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. 5:30 वाजलेले आहे आणि पूर्ण 1 तासात आपला टेम्पो आपल्यासाठी थांबलेला आहे. तर काय बोलणार ओंकार दादा? आता जसं मी मगाशी सांगितलं की पहिला आपण चाय पाणी केलं, पुन्हा एकदा 5 किलोमीटर 1 तासामध्ये चालून पुन्हा एकदा आपली चाय पाणी इथे होईल. त्यानंतर ही आता चाय पाणी करणार त्याच्यात डायरेक्ट आपण आता जसं आपलं मुक्काम सांगितलं आहे वेळापूर, तिथे जाऊन आपण आता आजचा मुक्काम करणार आहे. तिथे जेवण करायचं, अभंग वगैरे आरती वगैरे करायची देवाची, आणि जेवून आपण भरपूर रात्र जरा रेस्ट करून सकाळी बरोबर 4:30ला चालू करायचं आहे. रामकृष्ण हरी. आता बघू शकता आपला टेम्पो पुन्हा आलेला आहे. पहिला पावटा मिलन दादा नागा आणि मेट्रो सुद्धा आलेले आहे पाठवून, बघू शकता. मस्तपैकी मावशी, हा राजेश, आई, मावशी, माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. आता सुविचार घेतला की नाही? आज सुविचार बोलत आहे मोहित. ऐका जरा सर्वांनी. मोहित भाई बोला 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 बोला. रामकृष्ण हरी माऊली. आपला मोहित भाई पेदे आपल्याला आता 2 शब्द बोलतील, एक सुविचार बोलतील. जरा ऐका, आवडला असेल तर रामकृष्ण हरी कमेंट मध्ये. एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील. कारण देवाच्या दरबारी सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. बोला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. क्या बात, जबरदस्त मोहित भाई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. केवल भाई. रामकृष्ण हरी माऊली. ए विराज भाई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. क्या पाणी बोलता. आज जास्त ऊन होतं मंदार भाई. काला पडलाय. जनक आज कसं वाटलं प्रवास आजचा? मंदार भाई कसं वाटलं? लय मस्त. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. खूप एक्झॉस्टेड होतं, खूप होता, निंबर होता, तरी आम्ही चालत आलोय. आता राहिलेला प्रवास वाटतं 10 किलोमीटर असेल. 10 किलोमीटर असेल, तिथं मंदिरात जाऊ, तिथं दर्शन घेऊ आणि मग वस्तीकडे जाऊ. रामकृष्ण. स्वप्नील भात आपण निघत आहे. तर कंटिन्यू आपण 3 तास उन्हात चाललो. आता जरा शांतपणा आलेला आहे वातावरणात. तर रामकृष्ण हरी माऊली. आता 6 वाजलेले आहे. 1-1 तासात आपला टेम्पो थांबत आहे. आता फक्त आपल्याला 5 ते 6 किलोमीटर चालायचं आहे आणि आपल्याकडे सावली आहे. आता माऊली पण पाठी उभी आहे. आता आपलं मुक्काम आपण नीट पार पाडू आणि तिथे लवकरच पोहोचू आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी. परत परत पाऊस चालला आणि हा रेनबो बघा, रेनबो. रामकृष्ण हरी. चला, भरे उन्हामध्ये आपल्याला पाऊस आलेला आहे. मंदार भाऊ कसं वाटलं? लय मस्त. धमाल आली की नाही? धमाल आली की नाही?
अरे काय झालं? हाताला घाबरून पळाला. माऊली रामकृष्ण माऊली, रामकृष्ण माऊली, काय म्हणता सर? ठीक आहे ना? व्यवस्थित चाललं ना? व्यवस्थित रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. मोनीश, एक संस्कारावर चांगली एक लाईन बोल आपल्याला. संस्कारावर लाईन. बंगला बांधता नाही आला तरी चालेल, जमीन विकत घेता नाही आली तरी चालेल, पैसा कमवता नाही आला तरी चालेल, पण मुलांवर चांगले संस्कार केल्याशिवाय मारू नका. मुलांवर चांगले संस्कार केल्याशिवाय मारू नका. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तर विराज भाऊ, रामकृष्ण हरी. आता आपण आलेलो वेलापूरला. वेलापूरला ते देऊळ आहे, असं महाराष्ट्रात कुठेच नाही. तिथे शंकर पार्वती एकत्र, तिची मूर्ती आहे. अर्धांगिनी नारी, सॉरी अर्धनारी नटेश्वरी. ते अर्धनारी नटेश्वरचं मंदिरात दर्शन घेतलं व्यवस्थित आणि आरती मस्त. आरती पण आम्हाला भेटली. आरतीला पण भरपूर धमाल आली, बम बोले, लय मजा आली. तर व्यवस्थित आमचं दर्शन पण झालं, सर्व व्यवस्थित झालं. तिथे फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे ते आम्हाला व्हिडिओ आणि फोटो काढता नाही आले. तर काही हरकत नाही. आता आम्ही चाललेलो आपल्या मुक्कामावर, लवकरच पोचू. फक्त 1 किलोमीटर उरलेलं आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आम्ही पोचलेलो आहे. कुठे विराज? वेलापूर. वेलापूरला पोचलेलो. चला आता आमचं इथे मुक्काम आहे. आता सर्वात आधी जाऊ, बॅग वगैरे काढू, जागेवर ठेवू आणि त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी आरती करू. आरतीनंतर जेवण, जेवण नंतर रामकृष्ण हरी. सागर दादा आपण पोचलो. सागर मामा. सागर दादा, सागर मामा. रामकृष्ण माऊली. यामध्ये जेवायला मुंगाची आणि फ्लॉवरची भाजी कुठली आवडेल ती खावा तुम्ही. रामकृष्ण हरी. कांदा मुला भाजी, आवगी विटाई माझी. काय दाल भात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि शेअर करा. रामकृष्ण हरी.